असल्या ट्यूनचा सिगरेट लायटर म्हणे त्या काळी खूप पॉप्युलर होता. काय मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे हा. गाण्याच्या सुरुवातीला देवानंद त्याच्या युनिक स्टाईलमध्ये सिगरेट पेटवतो आणि खाली पाण्यात बघतो. पट्ट्यापट्ट्यांच्या ड्रेसमधली साधना दिसते त्याला पाण्याच्या रिफ्लेक्शनमध्ये. देवानंद पाण्यावरून हलकेच पाय फिरवून लाटांमध्ये साधनाला अदृश्य करून टाकतो. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. या गाण्याची सुरुवातच एवढी मस्त आहे की छान नोटवर आणि अत्यंत प्रसन्न मूडमध्ये हे गाणं सुरू होतं. पहिल्या ओळीच्या मध्यावर सुरू होणारी ढोलकी आणि पहिल्या ओळीनंतरचा जलतरंग एकदम खास. साहिरच्या विशिष्ट स्टाईलमध्ये पहिली ओळ अगदी नॉर्मल. पहिली ओळ ऐकल्यावर ती ऐकणारा एकदम रिलॅक्स होतो आणि दुसरी ओळ थोडीशी शॉकिंग आणि अनपेक्षित अशी. हर फिक्र को धुए में उडाता चला गया. पहिल्या ओळीत आणि दुसऱ्या ओळीत कसला कॉन्ट्रास्ट आहे की नाही. सगळ्या चिंता धुरात सोडून द्यायच्या. मस्तच की. साहिरच्या या युनिक स्टाईलमुळे आपण साहिरची गाणी ऐकतो शब्दांसकट, बाकीच्यांची गाणी बघतो किंवा फक्त त्याच्या ट्यूनकडे लक्ष जातं. साहिर सस्पेन्स एवढा ताणतो की दुसरी ओळ ऐकल्यावर वाह क्या बात आहे अशी उत्स्फूर्तपणे आपण दाद देतो. या दुसऱ्या ओळीनंतर कान टावकारून खुर्चीत पुढे सरकून बसतो ऐकणारा, डोळे मोठे करत आणि भुवया उंचावत. ह्या ओळीबरोबरचा देवानंदचा सिगरेट पिण्याचा अभिनय एकदम क्लासिक आहे. गाण्यात अनेक ठिकाणी ही सिगरेट लायटरची ट्यून वापरल्याने वातावरण निर्मिती खूप मस्त होते. पहिल्या कडव्याची सुरुवात होते, बर्बादियों का सोग मनाना फिजूल था. सोग म्हणजे शोक, फिजूल म्हणजे व्यर्थ किंवा बेकार. इट इज अ शिअर वेस्ट ऑफ टाइम अँड एफर्ट्स टू ड्वेल ओव्हर डिझास्टर्स. ही ओळ साधारण 4 वेळा रिपीट करून मधल्या म्युझिक पीसने एक प्रकारचा सस्पेन्स तयार होतो आणि उत्सुकता ताणली जाते की आता पुढे काय म्हणायचं आहे साहिरला. ऑलमोस्ट लाईक अ प्रेग्नंट पॉज दॅट गिव्स एन इम्प्रेशन दॅट इट विल बी फॉलोड बाय समथिंग सिग्निफिकंट. आणि तेवढ्यात दुसरी ओळ येते, बर्बादियों का जश्न मनाता चला गया. वाह, सेलिब्रेटिंग डिझास्टर्स. सोगला विरुद्धार्थी जश्न, पण इतकं स्ट्रेट फॉरवर्ड नाही आहे. विचार करून गुंफलेले शब्द येथे. बर्बादियों का जश्न हे शब्द कुठल्याही सामान्य माणसाला सुचतील का? शक्यच नाही. साहिर असामान्य होता, त्यामुळे त्याची शॉक ट्रीटमेंट पण तशीच असामान्य. ज्या प्रकारे नशिल्या आवाजात उडा हा शब्द रफी हवेत सोडून देतो ते ऐकण्यासारखं आहे, केवळ अप्रतिम.
पहिल्या कडव्यानंतर देवानंदची सिगरेट दगडांवरून चालताना पाण्यात पडते. परत साधना येते देवानंदच्या समोर. तलावाच्या काठावर बसते ती व पाण्याच्या रिफ्लेक्शनमध्ये त्याला परत दिसते ती. पाण्याच्या रिफ्लेक्शनमध्ये दिसणारी साधना अत्यंत सुंदर. ती रिफ्लेक्शनमध्येच मस्तपैकी हसते देवानंदकडे बघून. तो बारीक हसून थोडासा दुःखी होत हॅट घालतो व कडवं सुरू होतं. जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया. अगदी सोपं आहे की नाही आहे? मुकद्दर म्हणजे डेस्टिनी, किंवा आपल्या भाषेत सांगायचं तर भाग्य, किस्मत किंवा तकदीर. मुकद्दरचा अजून एक अर्थ आहे, तो म्हणजे ईश्वर नियोजित. तर नशिबात जे आहे, कपाळावर जे अदृश्य अक्षरात लिहिलंय तेच तुम्हाला मिळतं, किंवा मंडळी जे मिळालंय त्यालाच नशीब असं समजा. थोडंसं स्वतःला समजावण्यासारखं आहे हे. जे चांगलं किंवा वाईट मिळालंय त्यालाच तुम्ही तुमचं नशीब म्हणून समजा. याच्या पुढची ओळ मात्र साहिर स्पेशल आहे. जो खो गया मैं उसको भुलाता चला गया. मिल गयाच्या विरुद्धार्थी खो गया हे थोडंसं प्रेडिक्टेबल आहे, पण उसको भुलाता चला गया हे अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणूनच साहिरची गाणी ऐकताना एक प्रकारचा नशा येतो. जो खो गया मैं उसको भुलाता चला गया ही कसली मस्त स्ट्रॅटेजी आहे की नाही? स्वतःला त्रास करून घ्यायचा नसेल तर जे मिळालं नाही किंवा जे हरवलं ते मी विसरून गेलो. मस्त. खूप कठीण आहे प्रॅक्टिसमध्ये आणायला, पण जर का जमलं तर. गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां. हे मात्र अचीव करणं खूपच अवघड आहे. सुखदुःखाच्या खांबांवरच तर सगळ्या आयुष्याची मदार आहे. या दोन्हीतला फरकच जर का महसूस नाही झाला तर. ज्याला हे जमलं तो अत्यंत भाग्यवान. महसूस हा शब्द किती मस्तपैकी फिट होतो ना इथे. कितीही मनाला पटवलं किंवा पढवलं तरी सुद्धा गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां असं प्रॅक्टिसमध्ये आणायला खूप अवघड आहे. या ओळीने परत गहन विचार करायला भाग पडतो आपल्याला साहिर, की कसं काय जमवायचं हे. याच्या पुढच्या ओळीत तो सोल्युशन पण देतो की कसं जमवायचं ते. कारण काय, हा सगळा खेळ भावनांचा आहे आणि हृदय आणि भावना आपण वेगळ्या करूच शकत नाही. त्यामुळे गम और खुशी जिथे वस्तीला आलेल्या असतात त्या हृदयावरच डायरेक्ट अटॅक करतो साहिर. मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया. स्वतःच्या हृदयाला त्या विशिष्ट लँडमार्कवर आणायचं की मग गम और खुशी में फर्क ना महसूस हो जहां. वाह. तुम्ही भले पडवाल स्वतःला, पण जोपर्यंत तुमचं दिल त्याला ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत काही खरं नाही.
साहिर, रफी, जयदेव, देवानंद. काय कॉम्बिनेशन आहे हे. मंडळी, असले योग पुन्हा जुळून येत नाहीत. त्यामुळे हे असे जुळलेले योग संपूर्णपणे एन्जॉय करायचे. काय कथा अशी आहे की एकतर SD आजारी होता किंवा त्याला जयदेवला एक संधी द्यायची होती इंडिपेंडंटली म्युझिक कंपोज करण्यासाठी. 57च्या प्यासानंतर SD आणि साहिरचं फाटलं होतं. जयदेवने रीतसर देवानंदला विचारलं की मी साहिरला ॲज अ लिरिसिस्ट म्हणून घेऊ का. देव म्हणला मला काहीच प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे जयदेव आणि साहिर एकत्र आले. त्यात रफीचा मधुरपणा मधासारखा मिसळला गेला आणि शेवटी देवानंदची स्टायलाइज्ड अदाकारी. अजून काय पाहिजे. जे बनलं ते शब्दात व्यक्तच करता येत नाही.